लग्नाचा अल्बम आणि हिने ते 4-5 वेळेला बघून झालंय तरी पण बघते. वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल आणि तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आले मी माझ्या घरी कारण आज आहे मकर संक्रांती. तुम्हाला माहितीच आहे. मी ते रेडी होते, हेअरस्टाईल माझी चालू आहे आणि संयुक्ती माझी हेअरस्टाईल करते मस्तपैकी. 2-3 झाल्या ट्राय करून, पण चॉईस करताना नेहमी दिसतीच नको म्हणून काहीतरी वेगळी अशी केली जरा. आणि अजून आमच्या बायका येते ना, आमच्या इथे लवकर येतात, म्हणजे 3-3:30 वाजल्यापासूनच येतात. तर आता मी 1:30 वाजले आता तयार व्हायला बसले. हेअरस्टाईल, अजून साडी आहे, मेकअप आहे, सो टाईम लागेल. ती ज्वेलरी वगैरे घालायची आहे. तर आज आहे माझी पहिलीच मकर संक्रांत. तर तुम्हाला या व्लॉगमध्ये बघायला भेटेलच की कशी असते मकर संक्रांत, ज्यांना कोणाला माहीत नसेल गावाकडची आमच्या इथे. आणि माझ्यासाठी पण पहिला एक्सपिरियन्स आहे, मी पण पहिल्यांदा सगळं करणार आहे. सो तुम्हाला दाखवेल कसं कसं काय काय करते ते. तर तुम्ही व्लॉग कंटिन्यू. पोरी आल्यात, ती मडके वगैरे देतात, तुम्हाला माहीतच असेल. हाय करा बास. तर या आहेत ना, सकाळपासून आल्या, सकाळपासून घरी फिरे मारतात. असू दे होऊ दे. तर या आता म्हणजे मी 7 पोरी पुजणार आहे. 5 पण पुजतात, 7 पण पुजतात. आमच्या इथे अजून एक येते त्याच्यात. तर आता मी मस्तपैकी मडकी वगैरे देतात जशी आपण पहिली द्यायचो ते मी आता देणार आहे. रेडी झालेली आहे. कशी दिसते सांगा, कशी दिसते मी? ओके. तर ही मी अशी मस्तपैकी हलव्याचे दागिने घातले जे मी वेअर केले, तुम्हाला दिसते. आणि आयडी तर तुम्हाला माहिती आहे कोणी बनवलेत. आणि अशी मस्तपैकी ग्रीन कलरची साडी, फुल लुक तुम्हाला दाखवतेच मी. आता या पोरी पुजतात, त्याच्यानंतर आमच्या इथे बायका वगैरे येतील. सो मी रेडी होते पटापट. कानातले निघतात माझी सारखी, तिला जरा लावते आणि छान सिंपल असा मेकअप केला आहे. कशी दिसते कमेंट्समध्ये सांगा. ॲक्च्युली माझी पहिलीच आहे, सो मी जरा एवढी चांगली तयार झाले. रंगोली सायलेंट प्लीज. कीप सायलेंट प्लीज. मम्मी बघ मोबाईल मध्ये बघ माझ्या. नीट बसा. बस जाम एवढं. ब्लैक साड़ी गार्गी मम्मी के पास. अरे जान पे हम खाने को दे दो ना. ये माऊ आओगे देखो क्या चाहिए. नहीं अगर वो कुछ चाहिए. हल्दी को साला दागिने खायचे असतात ना. हलवा खायला दे. मगला थंडची मुंगेली बरं. ये बाय ओके. बोला ये चल ये गाडी काय गो तुमच्याला येईल. नाही मस्त असेल. सो गाईज चालू आहे माझं हल्दी कुंकू. अजूनपर्यंत वाजलेत 7:30. तोपर्यंत म्हणजे जाम कंटाळाला पण आलाय मला. आणि माझा अवतार बघा कसा दिसतोय. सो कधीपासून तयार होऊन, म्हणजे बऱ्याच आमच्या जवळजवळ किती गावातून 100-1 आले असतील लेडीज सगळ्या, म्हणजे हळदी कुंकूला पहिलंच आहे. आणि आमच्या गावात ना सगळीकडे जातात सगळ्या बायका, तर त्याच्यामुळं चालूच आहे. अजूनपर्यंत येत आहेत. सो अजून पण आलं. रवीनाच्या आईला बोलली तिथेच गेली वाटतं, वहिनीकडेच गेली. तिला पण जायला नाही भेटून ते आता गेली.
पहिलंच आहे ना, त्याच्यामुळे इथे हळद आणि कुंकू ठेवतात, ते वाटून घेतात, असं वाटायचं असतं. सो त्याच्यासाठी बरंच संपलं. आता थोडंसं ठेवील आणि अशा पुड्या ठेवल्या तिथे, म्हणजे ज्या बायका येतात ना त्यांना हळद कुंकू लावून फुलं आणि तिळगुळ देऊन त्याच्यानंतर ते इथलं वाटून घेतात. सो वाजलेत बघा 7:30, अजून येतातच आहे, कोण ना कोण चालूच आहेत. आणि इकडं आले अल्बम बघायला. आज तिला टाइम भेटला लग्नाचा अल्बम, आणि हिने ते 4-5 वेळेला बघून झालंय तरी पण बघते. आणि बोलते हिकून तिकून तिकून चालू आहे. माझं पण होतं ना, मला जमलं नाही यायला. मग नाही, आजी विचारते तू कुठे होतीस अजून. मस्त वाटत माझं घरी. ब्लॉग इथेच एंड करते मकर संक्रांतीचा. आणि लेट झालाय खूप, म्हणजे मी विसरली की मला ब्लॉग एंड करायचा आहे, हे पूर्णपणे विसरली. वाजले 10, झोप येते, डोळे असे सुजलेत. आणि ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का, मी जेव्हा काजळ लावते तर माझ्या खाली डार्क सर्कल्स होतात. सो म्हणून तर मी जास्त करून तरी काजल बिलकुल पण लावत नाही. फक्त काय असलं ना फंक्शन कीच लावते, पण चांगलं वाटतं म्हणून मी लावते. आणि सो मला खूप कंटाळा आला आहे. सकाळपासून निघालेलीच आहे मी कंटिन्यू. ती ज्वेलरी, ती साडी आणि केसांची, मला म्हणजे केसांची ह्याची डोकं वगैरे दुखतं. पण आजची माझी पहिली मकर संक्रांत होती. सो खूप मस्त वाटलं मला, चांगल्या पद्धतीने झालं सगळं. खूप जास्त बायका आलेला, त्याच्यामुळे मला जास्त ब्लॉग पण नाही शूट करताना आला. सो मला जेवढं करताना आलं तेवढं मी केलं. आणि माझी पहिली मकर संक्रांत खूप मस्त गेली, आवडली मला आणि चांगलं वाटलं असं सगळं करून मला. सो फर्स्ट एक्सपिरियन्स होता माझा, अशी होती माझी मकर संक्रांत पहिली. कशी वाटली कमेंट्समध्ये सांगाच तुम्ही. आणि आवडल्यावर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा. सो बाय बाय, गुड नाईट. खूप खूप प्रेम द्या.